अब मौत का ऐसा खेल होगा कि मौत की रूह भी कांप जाएगी। हॅलो फ्रेंड्स, मी मनाली अँड वेलकम बॅक टू मनाली शिट्टी ब्लॉग अगेन. तर आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थोडं बोलताना फंबल होतं जस्ट बिकॉज मी लहानाची मोठी गुजरातला झालेली आहे. सो माझं पूर्ण एज्युकेशन गुजराती मीडियममध्ये झालेलं आहे. तर मला इतकं म्हणजे स्पष्ट असं मराठी नाही जमत असं मी बोलू शकते. प्रयत्न तर खूपच करते. कोणाला असं वाटतं सुद्धा नाही की माझं एज्युकेशन असं गुजराती मीडियममध्ये झालं आहे. पण हे असे थोडे शब्द असतात ना की इन्व्हाइट म्हणजे विश करायचं जसं कोणाला, तर त्यावेळेला फंबल होतंच माझं. म्हणजे असं क्लिअर सेंटेन्स मला जमत नाही बोलायला की तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जमतं. तर आत्ता आमचं म्हणजे देवपूजा झाली, ब्रेकफास्ट झाला, इवन जेवण म्हणजे देवाचं निवेदनही बऱ्याचपैकी झालेलं आहे. थोडं लास्ट मोमेंटमध्ये थोड्या गोष्टी बाकी आहेत. आणि नवीन वर्ष आहे ऑब्व्हियसली, स्वामींच्या मठात जाणं हे तर आहेच. पण आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 11, सकाळचे 11 असं मी नाही म्हणणार, दुपारचे 11, कारण की लिटरली बाहेर असं 1-2 वाजता जसं मे महिन्यामध्ये पडतं तसं ऊन आत्ताच 11 वाजल्यापासून चालू झालेलं आहे. तर म्हणजे असं वाटत नाही की मी ह्या उन्हामध्ये बाहेर जाऊ शकेन. पण लेट्स सी की नवरा काय म्हणतोय, मठात आत्ता जाऊया तर संध्याकाळी जाऊया तेच. आणि त्याबरोबरच आई आणि नितीन दादा दोघंही गेले मठामध्ये. ते रिक्षाने जातात म्हणून त्यांना काही उन्हाचा एवढा प्रश्न नाही पडत. आम्ही बाईकने जातो म्हणून थोडंसं उन्हाबद्दलचा विचार करावा लागतो. बघू आता नवरा काय म्हणतोय ते फायनली. आणि आम्ही निघेपर्यंत तोपर्यंत आई आली. तर मग नंतर जे काही निवेदाचं आणखीन गोष्टी बाकी आहेत त्या सगळ्या करून निवेद दाखवलंच मी निघेन, ते तुम्हाला पुढे कळेलच. आणि तुमचा गुढीपाडवा कसा गेला, कसा जातोय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा तर छान गेला, म्हणजे छान जातोय गुढीपाडवा आत्ता तरी, दिवसभर सकाळपासून जातो. आणि एक गोष्ट आहे सांगण्यासारखी, म्हणजे मला असं वाटतं सांगावं असं की नवीन वर्ष आहे. बघायला गेलं तर 31 हे आपलं काय, 31 डिसेंबर हे आपलं काही नवीन वर्ष नसतं. 1 जानेवारी आपलं नवीन वर्ष म्हणजे हे गुढीपाडव्यापासूनच चालू होतं. आणि मुंबईमध्ये राहून बहुतेकशा लोकांना जॉबवरती गुढीपाडव्याची सुट्टी नसते, जे मला काही व्हॅलिड वाटत नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात, मुंबईमध्ये राहतात, तर ऑब्व्हियसली तुम्हाला गुढीपाडव्याची ही जाहीर सुट्टी असावी असं मला तरी वाटतं. मला होती, माझ्या मिस्टरांना नव्हती सुट्टी. तर त्यांनी मग नंतर वर्क फ्रॉम होम घेतलं, कारण की ऑब्व्हियसली आपला नवीन वर्ष आहे म्हणजे घरामध्ये थांबणं, ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी करणं, देवपूजा. आम्ही गुढी नाही उभी करत इथे, आमची गुढी गावाला असते, गावाला उभी करतात. तर त्यासाठी बाबा गेलेले आहेत गावाला गुढी उभी करायला. लास्ट इयर आम्ही गेलो होतो सगळेच गुढीपाडव्याला. सो ते थोडं आता मिस करते मी गावाचा गुढीपाडवा. बट ठीक आहे. फक्त इथे गुढी नाही उभी करत, पण ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी गावाला आम्ही करतो पाडव्याच्या दिवशी, त्या सगळ्याच गोष्टी इथे आम्ही करतो. इव्हन प्रॉपरली देवपूजापासून त्या नैवेद्यापासून ते सकाळी मी रांगोळी, त्याच्यामध्ये रांगोळी काढली, देवाकडे रांगोळी काढली. आणि शिमग्यामध्ये जी गावाला मी गेली होती ना, तर ती गोष्ट अजूनही माझ्या डोक्यामध्ये अशी हिट करते की काश गुढीपाडव्याला मी गेली असती, जाऊ शकली असती गावाला. पण नेक्स्ट इयर नक्की जायचं आपण प्रयत्न करू. चला आता पटापट पुढची कामं आवरते आणि नवऱ्याला जाऊन पहिले विचारते, पहिले बघते की नवरा कुठे. आता फायनली नवरा बोलला आहे की आपण जाऊया मठामध्ये जाऊन येऊया. तर आता आम्ही मठामध्ये जायला निघतो आहे पटकन. आय होप सो की आता गर्दी नसावी, कारण की नवीन वर्ष म्हणजे प्रत्येक जण स्वामींच्या पाया पडायला येतील मठामध्ये. आता पटकन जाऊया आणि पटकन येऊया. मी तुम्हाला दाखवते नेमकं बाहेर किती ऊन आहे. Two hours later.
जेवणाची तयारी करते नाही आहे ना. हे लावायचं नाही. कधीपासून सांगितलं चुकून लागलं. चुकून नाही. तू ऍक्सिडेंटली करशील. तुझ्या फळे मला माहिती आहे. राळ्या फळ्या तुझ्या आवडत आहे. मी चांगल्या मनाने लावलेलं आहे ते. चांगलं असो पण ते नाही लावायचं याचा तेल देण्यासाठी. मी हा टिळा लावलेला आहे चंदनाचा स्वामीच्या मठात गेली होती तेव्हा. तर मला आई बोलते सवाशीन बायकांनी लावायचा नसतो. आय अग्री फॉर दॅट बट चुकून लागला गेला. ठीक आहे, चुकून झालेल्या गोष्टी असतात, त्याबद्दल काहीच नाही. आई मी मिरच्या पण आणलेल्या आहे. मिरची आणलेली आहे. कसलं पीठ? बेसनचं पीठ आणलेलं आहे. हां चालेल. आता काय नाही होतं ना आपल्याकडे कुठलं तरी तुम्ही बनवलेलं पीठ त्याचं काम. आणि मी ह्याच्यामध्ये बेल पण आणलेलं आहे आई आता. आणि आम्हाला मध्येच बेलाचं झाड भेटलं तर आम्ही तिकडून हा बेल तोडून आणला आहे. चांगला कवळा आहे थोडा बेल. काय काय आहे? डाळ, राईस, छोलेची भाजी, वाव, भजी, पुरी, नेवऱ्या, बटाट्याची भाजी. आणि यामध्ये काही सरप्राईज आहे का? चमचा ठेवला आहे ते. हा हा हा, आज काय मज्जा आहे. ठीक आहे, इतका उशीर झाल्यानंतर असं जेवायला मिळणार असेल तर थोडा उशीर इज ओके. पाडवा आहे ना आज, पहिलाच आपला बरोबर आहे. प्रिपरेशन फॉर नैवेद्य. 2 hours later. गुड इव्हनिंग. लंच नंतर मी आता तुम्हाला भेटते आहे. दुपारी जेवल्यानंतर जे सगळे झोपलेले आहेत स्टील आता संध्याकाळी 6:30 वाजता उठलेले आहेत. म्हणजे जेवण इतकं चांगलं झालेलं होतं. सगळ्यांनी ओव्हर इटिंग केलेलं आहे. त्यामुळे खाऊन सगळे सुस्तपणे झोपलेले होते. इवन मी पण. मीही जस्ट आता उठलेली आहे. 6:30 वाजलेले आहे. आता चहा ठेवली आहे सगळ्यांसाठी बनवायला. बघूया जरा खाली जाऊन खालचं सीन काय आहे. इथे मी चहा ठेवली आहे आणि इथे बघा ऑलमोस्ट 6:30 पावणे 7 10 मिनटं पुढे घड्याळ आमचं. म्हणजे 6:30 वाजले आहेत. इथे चहा होत आहे. भांडी लावायची अजूनही बाकी आहे. ती आपण चहा प्यायला नंतर लावू. आता खालचा सीन बघूया आपण. माछली मारली अशी झुंजून अशी झुंझुन दाढी आहे माझी. दाढीवर सॉफ्ट लागेल. काली मदारी यार. आईला झोप आली. ए तुझं काम झालं का? मग कशी ठेवतेस तू? तो गेला कुठं बाबू? नको ना नको ना.